इथं आजी आहे, त्यांना हिप जॉईंटचं फ्रॅक्चर झालेलं आहे. इनिशियली पेशंट आल्यानंतर ते HB5 होतं आणि पेशंट्स रिलेटिव्ह विचारत होता की त्यांना ह्या वयाला ऑपरेशन करू शकेत का, आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी चांगलं होतात का, नाही चालतात का, असं त्यांचं क्वेश्चन्स होतं. युजली काय होतं की ओल्ड एजमध्ये फ्रॅक्चर झालं तर हिप जॉईंट असू दे, फ्रॅक्चर फिमर असू दे, कुठलं पण फ्रॅक्चर झाला तर त्यांना टोटली बेड रिडन होते त्यांनी. त्यामुळे बेड रिडन एकदा झाला तर त्यांचं जेवण, रात्री झोपायचं प्रॉब्लेम होते आणि बेडसोर व्हायच्या शक्यता आहे, निमोनिया व्हायच्या शक्यता आहे. आणि पेशंट टोटली बेड रिडन झाला तर त्यांचं कॉन्शियसनेस चेंज होतात आणि अननेसरी वेगळे वेगळे कॉम्प्लिकेशनमध्ये येतात. त्यामुळे ओल्ड एज असू दे, एज होऊ दे, पण ह्यांना ऑलमोस्ट आता 4 ब्लड देऊन आता ऑपरेशनला आम्ही तयारी केलो. युजली फ्रॅक्चर झालं तर फिटनेस घेऊन आम्ही ऑपरेशन करू शकत. 100 वर्ष झालं तर पण फिटनेस मिळालं तर आम्ही ऑपरेट करून त्यांना उठून बसू शकत. मेजर ऑपरेशन करायचं कशाला, पेशंट उठून बसू दे, कॉम्प्लिकेशन व्हायचं नाही आणि बेडसोर वगैरे व्हायचं नाही आणि दिवस रात्रभर झोपत नाही, त्यांना पेन होतात आणि एंटायर फॅमिली त्यांचा दिवस आणि रात्र सेवा करायला पाहिजे. आणि 2-3 महिन्यापर्यंत सगळं केल्यानंतर पण त्यांना इमिडिएटली इम्प्रूव्हमेंट होत नाही. त्यामुळे साधारण सगळ्या पेशंट आम्ही काय बोलतो, 1 दिवस 2 दिवसाचा रिस्क असतात. तुम्ही रिस्क घेतलं तर ऑपरेशन झालं तर 2-3 दिवस पेशंट उठून बसला तर आणि नॉर्मल स्टेजमध्ये येतात आणि मोबिलिटी होतात. थोडी पेशंट्स इमिडिएटली ते चलू शकतात, थोडी पेशंट फिजिओथेरपी नंतर वॉकिंग करू शकतात. So ultimately message is that even if the old age, we need to treat them immediately, because old age carries a lot of risk, and if they get a fracture they will not be able to get up, they will have bed sore, they will have eating problems, sleeping problem, electrolyte imbalance, pneumonia can happen, DVT can happen, heart attack can happen, brain stroke can happen. All this will include unnecessarily trouble the family members. So to avoid all these complications, mental trauma to the family, physical and mental trauma to the patient, it is better to get the fitness done and operate in the early stage so that we can give best results and make them walk again with smiling.